टेक कृष्णा मराठी चॅनलवरती मी कृष्णा राजपूत आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. टेक कृष्णा मराठी चॅनलवरती खास करून विद्यार्थी आणि बंधू भगिनींचं गुगल LLM नोटबुक या एपिसोडमध्ये स्वागत करतो. हा व्हिडिओ खास करून विद्यार्थी आणि बंधू भगिनींसाठी आहे. आज आपण गुगल LLM नोटबुकच्या माध्यमातून कशाप्रकारे पी डी एफचं ऑडिओ नंतर पाहिलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ ब्रॉडकास्ट कशाप्रकारे तयार करायचं पाहूया. तर ते कशाप्रकारे काम करते बघूया. सोर्सेस इथं पी डी एफ पी डी एफ ओपन करूया. पी डी एफ बघा. संगणक म्हणजे काय इनपुट आउटपुट उपकरणे हा आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपण व्हिडिओला सुरुवात करण्यामध्ये एक उदाहरण एक्झाम्पल पाहूया कशा प्रकारे केलेलं. चॅट स्टुडिओ संगणकाचे रहस्य त्याने तर व्हिडिओ टायटल त्याने ठरलेला व्हिडिओ. नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जिच्याशिवाय आजकाल आपलं पानही हलत नाही. होय, आपण संगणकाबद्दल बोलतोय, पण नुसता संगणक नाही तर त्याच्या माहितीचं एका अर्थपूर्ण निर्णयात कसं रूपांतर होतं हा सगळा रंजक प्रवास आज आपण उलगडणार आहोत. चला तर मग लग्न कशा काय समजून घेतं. म्हणजे विचार करा, आपण एक बटन दाबतो आणि हे यंत्र डोळ्याचं पातळ लवते न लवते तोच ती माहिती घेतं. त्यावर प्रकरण आहोत. संगणक नेमकं काय आहे, तो काम कसं करतो, इनपुट आणि आउटपुट म्हणजे नेमकं काय आणि आजच्या काळात याचं इतकं महत्व काय आहे, हे सगळं आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर सगळ्यात आधी अगदी मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया. संगणक म्हणजे नक्की काय? पुस्तकी व्याख्या सांगायची तर हे एक अत्यंत वेगवान आणि अचूक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. पण सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक असं स्मार्ट मशीन आहे जे आपण दिलेली माहिती घेतं, आपण सांगितलेल्या सूचनेनुसार त्यावर काम करतं आणि आपल्याला हवा तो निकाल अगदी सेकंदात आपल्या समोर ठेवतं. मुख्य म्हणजे हे सगळं काम ते न थांबता अगदी अचूक करतं. आता प्रश्न पडतो की हे सगळं काम नक्की चालतं कसं? तर या यंत्राची मुख्य 5 कामं आहेत ती आपण पाहूया. कोणताही संगणक घ्या, तो 5 टप्प्यात काम करतो. सगळ्यात आधी तो माहिती तर बघितलेला आहे कशा प्रकारे याचा एक ऑडिओ व्हिडिओ ब्रॉडकास्ट त्याने कशा तयार केलेला आहे. तर काय करायचं सिम्पली बघा, व्हिडिओ ओव्हरव्ह्यू वरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ वरती क्लिक केल्यानंतर बघा कस्टमाइज व्हिडिओ ओव्हरव्ह्यू चूज फॉर्मॅट शॉर्ट मीडियम ठेवू शकता. एक्सप्लेनर मोठा ठेवू शकता. सिलेक्टेड शॉर्ट ठेवूया. बघा कस्टमाइज चूज ओव्हरव्ह्यू चूज फॉर्मॅट शॉर्ट फॉर्मॅट शॉर्ट ठेवलेला आहे. एक्सप्लेनर बटन ठेवला तर तो मोठ्या प्रमाणात एक्सप्लेन करून देईल. पॉकेट पोर्ट्रेट मध्ये राहा. सेल्फ सोर्सेस आता बघा तीच पीडीएफ इथं अपलोड केलेली आहे. टॅग घेऊया. What should the focus video on? Computer basics. Essentials peripherals. Custom topic. इथं तुम्ही टॉपिक कस्टम करू शकता. म्हणजे समजा मागच्या तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की साम्राज्यवाद व वसाहतवाद याविषयी जर एखादा ऐतिहासिक व्हिडिओ असेल आणि त्याच्यावरती साम्राज्यवादावरती जर फोकस तुम्ही ठेवाल तर साम्राज्यवादाबद्दल डिटेल माहिती दिली जाऊ शकते. डिस्क्राईब युअर ओन इथं डिस्क्राईब करू शकता. जनरेट custom topic computer basics what should the video focus on generate computer basics explainer selected landscape comprehensive selected sources choose visual style select land selected explainer केल्यानंतर बघा काय ऑप्शन येते. शॉर्ट केला की जास्त ऑप्शन येत नाहीत, परंतु एक्सप्लेन केला की काय काय ऑप्शन येतात बघा. एक्सप्लेन केलं करून बघूया. सिलेक्ट सोर्सेस टॅप टू चेंज 1 डायलॉग
Generated PDF underscore done. Selected sources. सेल्स Choose सोर्स visual केलेला आहे, style. PDF डन करायचं आहे. Auto select button. ऑटो सिलेक्ट बटन, Custom Custom. button. Classic Classic. button. Whiteboard व्हाईट बोर्ड. button. आता हे काय आहेत तर Choose visual style. व्हिज्युअल स्टाईल लिहित आहेत बऱ्या प्रकारे. कोणते ह्या Whiteboard. व्हाईट बोर्ड, Heritage. Heritage. Button. Papercraft. Papercraft. Button. Watercolor. Watercolor. Anime. Anime. Button. Retroprint. Retroprint. Kawaii. Button. Retro Kawaii. How would you like the video to be customized? हाऊ डू लाईट. सॉरी, कंटेंट्सकडे लक्ष द्या, आवाजाकडे लक्ष देऊ नका, थोडासा आवाजात प्रॉब्लेम. Things to try. A specific try. task. Choose language. चूज लँग्वेज. बघा प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही जे काय ऑडिओ ओव्हरव्ह्यू असू दे, व्हिडिओ ओव्हरव्ह्यू असू दे, पॉडकास्ट असू दे, गुगल एलएम नोटबुक हे बाय डिफॉल्ट इंग्लिश भाषा ठेवतं. त्याच्यात तुम्ही भाषा चेंज करायची असते. ठीक आहे. English default. इंग्लिश डिफॉल्ट. Dialogue. Flow. Accept. Echavaz. Not Slovenia. Malayu. Netherlands. Not Portuguese. Slovenia. Turks. Button. बघा भरपूर भाषा आहेत. ST. Use कर. Link. Live view. Ski. Button. जेवढ्या आपल्या भाषा माहित नाही त्या पण आहेत. Bulgarski. Mik. Konkani. Nepali. Marathi. मराठीवरती क्लिक करूया. Marathi. Button. आता सिम्पली Generate. जनरेटवरती क्लिक केल्यानंतर Introduction to computing. Input and output device. Notebook. Audio overview. Button. ऑडिओ ओव्हरव्ह्यू बटन. Generating explainer video overview. जनरेटर व्हिडिओ एक्सप्लेनर Generating होत video आहे. जनरेट होत come back आहे. in a few जनरेट व्हायला कमीत कमी तुमच्या इंटरनेट स्पीड आणि तुमचा जो व्हिडिओचा ब्रॉडकास्ट आहे म्हणजे जो डाटा आहे त्याच्यावर डिपेंड राहतं. त्याला Generating explainer video overview. Come back in a few minutes. फ्यू मिनिट्समध्ये होत आहे म्हणून सांगितलंय. तर हा व्हिडिओ आपण संगणकाचे रहस्य. संगणकाच्या रसायन एक्सप्लेन केलेला आहे. तो पुन्हा एकदा प्ले करून बघूया नाही का. आणि हा व्हिडिओ नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत विद्यार्थी बंधू आणि जिच्याशिवाय भगिनींपर्यंत आजकाल आपलं पानही हलत नाही. व्हिडिओ अधिक विद्यार्थी बंधू भगिनींपर्यंत पोचवा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करून ठेवा. आणि व्हिडिओमध्ये काय बदल करायचे असतील, काही सूचना द्यायच्या असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बिंदास द्या. चॅनल तुमचाच आहे. चॅनलमध्ये काही बदल आणि काही तुम्हाला प्रश्न शंका असतील तर व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेक कृष्णा मराठी चॅनल म्हणून. त्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील तुम्ही चर्चा करू शकता. तिथेही तुम्ही प्रश्न विचारू शकता. हो, परंतु शक्यतो प्रश्न हे टेक्स्ट किंवा व्हॉईस मेसेजमध्ये कळवा. कुणी व्हिडिओ कॉल करू नका. ठीक आहे. तर आपण व्हिडिओ तोपर्यंत प्ले करून बघूया. आपण संगणकाबद्दल बोलतोय, पण नुसता संगणक नाही तर कच्च्या माहितीचं एका अर्थपूर्ण निर्णयात कसं रूपांतर होतं हा सगळा व्हिडिओ पुढे गेला. म्हणजे नक्की काय. पुस्तकी व्याख्या सांगायची तर हे एक अत्यंत वेगवान आणि अचूक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. पण सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक असं स्मार्ट मशीन आहे जे आपण दिलेली माहिती घेतं, आपण सांगितलेल्या सूचनेनुसार त्यावर काम करतं आणि आपल्याला हवा तो निकाल अगदी सेकंदात आपल्या समोर ठेवतं. मुख्य म्हणजे हे सगळं काम ते न थकता अगदी अचूक करतं. आता प्रश्न पडतो की हे सगळं काम नक्की चालतं कसं. तर या यंत्राची मुख्य 5 कामं आहेत ती आपण पाहूया. कोणताही संगणक घ्या, तो 5 टप्प्यात काम करतो. सगळ्यात आधी तो माहिती घेतो, ज्याला इनपुट म्हणतात. मग त्या माहितीवर तो प्रक्रिया करतो. गरज पडल्यास ती माहिती साठवून ठेवतो. तर कशा त्यानंतर प्रकारे तयार झालेला अंतिम परिणाम म्हणजे आउटपुट देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एकदम या सगळ्या गोंधळात प्रॉपर व्हिडिओ कोणतीही गाईड गडबड होऊ नये व्हिडिओ म्हणून व्हिज्युअल या संपूर्ण प्रक्रियेवर तो व्हिडिओ तयार नियंत्रण करत आहे. ठेवतो. तर अगदी एखाद्या विद्यार्थी कुशल व्यवस्थापक बंधू भगिनीसाठी हेच एका साध्या उदाहरणाने समजून घेऊया. समजा आपण कॅल्क्युलेटरवर 10 अधिक 20 असं टाईप केलं. हे झालं आपलं इनपुट. आता संगणक आतल्या आत अगदी विजेच्या वेगाने बेरीज करतो. ही झाली प्रक्रिया आणि लगेचच 30 हा आकडा झळकतो. हे झालं आपलं आउटपुट. अगदी साधं गणित आहे, पण जगातील सर्वात मोठे सुपर कॉम्प्युटर सुद्धा याच मूळ तत्वावर चालतात. आता या प्रक्रियेतला पहिला टप्पा म्हणजे इनपुट. संगणकाला माहिती देण्यासाठी आपण कोणती उपकरणे वापरतो ते थोडं सविस्तर पाहूया. आपण संगणकाशी बोलतो कसं, तर मुख्यत्वे टाईप करून किंवा स्पर्श करून. काही लिहायचं असेल तर आपण कीबोर्ड वापरतो. स्क्रीनवरची एखादी फाईल उघडायची असेल तर माऊसने क्लिक करतो. आणि आता तर टचस्क्रीनचा जमाना आहे. स्मार्टफोन पासून ते ATM मशीन पर्यंत फक्त बोटाचा एक स्पर्श केला की काम फते. इथं स्क्रीन हेच एक इनपुट उपकरण बनून जातं.
माहिती म्हणजे फक्त टाईप केलेले शब्द नसतात, बरोबर? जुने फोटो किंवा महत्वाची कागदपत्रे संगणकात टाकायची असतील तर आपण स्कॅनर वापरतो. ऑनलाईन क्लास किंवा ऑफिसच्या मीटिंगसाठी आपला चेहरा दिसावा म्हणून वेबकॅम असतो. आणि हेलो गुगल किंवा अलेक्सा म्हणताना आपला आवाज संगणकापर्यंत पोहोचवण्याचं काम मायक्रोफोन करतो. म्हणजे थोडक्यात हे उपकरणं डोळे आणि कानांसारखं काम करतात. याशिवाय काही खास उपकरणही आहेत. तर व्हिडिओ फार मोठा करायचा नाही आपल्याला. आहे तर बरं का? हा व्हिडिओ जो आहे खूप एक्सप्लेनर त्याने व्हिडिओ तयार केलेला आहे. बघूया नवीन व्हिडिओ त्याला करायला सांगितलं त्याने केला आहे का. तर Talk back on. No, generating explainer video overview. Come back in a few minutes. जनरेटर एक्सप्लेनर फ्यू मिनिट्स म्हणत आहे कारण झालेला नाही अजून तो व्हिडिओ. Chat. तर Selected. तोच प्रश्न मागच्या व्हिडिओमध्ये पण बघा, या व्हिडिओमध्ये पण तेच प्रश्न विचारले होते ते गुगल एल नोटबुकला. तर तीच PDF आहे. संगणकामध्ये आपण अक्षरे टाइप करून त्याला माहिती पुरवतो त्या मॉड्यूलला काय म्हणतात? तुम्ही प्रश्न पण विचारू शकता. तो बघा, तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला तर तुम्हाला समजेल की तेच प्रश्न इथे विचारलेले आहेत इथं पण. संगणकामध्ये आपण अक्षरे टाइप करून त्याला माहिती पुरवतो त्या मॉड्यूलला काय म्हणतात? संगणकामध्ये आपण अक्षरे टाइप करून माहिती पुरवतो त्या मॉड्यूलला कीबोर्ड असे म्हणतात. कीबोर्ड हे सर्वात सामान्य इनपुट उपकरण असून त्याच्या सहाय्याने अक्षरे, संख्या, चिन्हे आणि विविध आदेश संगणकात टाइप करता येतात. टच स्क्रीन हे Wednesday, August 19th. टच स्क्रीन Wednesday, August 19th. संगणकामध्ये आउटपुट आणि इनपुट एकत्रितपणे काम करीत असणारा डिव्हाइस कोणता म्हणजे दोन्ही एकत्रित काम करणारे डिव्हाइस कोणता एका वाक्यात उत्तर द्या. टच स्क्रीन हे असे उपकरण आहे जे एकाच वेळी इनपुट आणि आउटपुट अशा दोन्ही प्रकारचे कार्य करते. गुगल एल नोटबुकमध्ये किंवा जेमिनी एल नोटबुक असू दे, याच्यामध्ये आपण जी ऑडिओ ब्रॉडकास्टसाठी किंवा ऑडिओ ओव्हरव्ह्यूसाठी जी PDF अपलोड केली होती तीच PDF इथं आहे. आणि त्याच PDFचा आपण व्हिडिओ ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे. आणि तेच प्रश्न पुन्हा आपण व्हिडिओ ओव्हरव्ह्यूमध्ये सुद्धा विचारलेले आहेत. तर त्याच प्रश्नांची उत्तर त्याने तसेच दिलेलं आहेत. तर एकंदरीत काय आहे तर तुम्ही व्हिडिओसुद्धा ओव्हरव्ह्यू करू शकता. एखादा चॅप्टर तुम्हाला समजा विज्ञानामधील एखादा प्रयोग असेल किंवा चॅप्टर असेल तर तुम्हाला प्रयोगार्थी असेल तर तो समजत नसेल तर तो इथं अपलोड करून प्रयोगार्थी व्हिडिओ ब्रॉडकास्ट तयार करून घेऊ शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं गुगल एल किंवा जेमिनी नोटबुक याच्या माध्यमातून कशाप्रकारे व्हिडिओ ओव्हरव्ह्यू किंवा व्हिडिओ ब्रॉडकास्ट कशाप्रकारे तयार करायचं आपण पाहिलेला आहे. तर हा व्हिडिओ अधिकाधिक विद्यार्थी बंधू भगिनींपर्यंत पोचवा आणि हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये काही प्रश्न शंका असतील तरी कळवा. तर व्हिडिओमध्ये फायदा झाला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि टेककृष्णा मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. हो, कंटेंट्समध्ये काही त्रास झाला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. आणि कंटेंट्सकडे लक्ष द्या. शब्दामध्ये काही प्रॉब्लेम त्रास झाला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. ठीक आहे, बाय बाय, टेक केअर.